पावसाळ्यात ना आमच्या गावाकडचं वातावरण ना बघायलाच खूप सुंदर वाटतं. आजूबाजूची झाडं, हिरवंगार शेत आणि गार असं वातावरण. एवढं सगळं बघून ना मन एकदम गावाकडेच रमतं. शहराकडे जाण्याची इच्छाच मरून जाते. आता इथंच माझं बेत होतं, की शेवग्याच्या शेंगाच्या पालांची मी भाजी आज बनवणार होते. हे जरा काहीतरी वेगळं होतं, कारण मी पण ही भाजी फर्स्ट टाईम बनवत होते. असंच मला YouTubeला सर्च करून ना ती मला भाजी भेटली होती, की जी की शरीरासाठी, आपल्या हाडांसाठी खूप काही चांगली असते आणि खूप सारी पौष्टिक असते. आता याच्यामध्ये ना खूप सारी उष्णता असल्यामुळे ना आपण ती फक्त थंडीमध्येच बनवू शकतो बरं का. आता इथं ना मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजल्यानंतर थोड्याशा मिरच्या, लसूण हे सगळं काही ना बारीक करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून जसं आपण फोडणीला देतो इतर भाज्या तशाच करून घ्यायच्यात. आता इथं कढीमध्ये तेल टाकून थोडंसं फोडणीला द्यायचं आहे. जो आपण मिरची आणि लसूण चेचून घेतला ना तो असं मस्तपैकी फोडणीला देऊन ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ ॲड करून ना त्याच्यावरती भाजी टाकायची. भाजी म्हणजे जो पाला आणला ना आपण तो एकदम स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि जशी आपण मेथीची भाजी बनवतो किंवा आपली शेपूची भाजी बनवतो त्याच प्रकारची ही भाजी बनवायची. फक्त ना याच्यामध्ये मी मटकीची डाळ किंवा इतर कुठल्या डाळी आपण ज्या टाकतो ना इतर भाज्यांमध्ये ती टाकलेली ॲड केलेली नाही आहे. पण तरी पण भाजी एवढी सुंदर झाली होती ना. पण ह्या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे ना, की ही हाडांसाठी खूप काही चांगलेली आहे. आता गेल्या 20-25 वर्षात ना खूप सारी लोकं याची भाजी खात होते. पण ही आत्ता एवढी लोकं खात नाहीत. जसं पुढे जाऊ ना तसं हे लोकांचं काहीतरी नवीन इनोव्हेशन काहीतरी लागतं. त्यामुळे त्यांना ते नवीन भेसळयुक्त खाणंच बरं वाटतं. आता आपली भाजी ना एकदम तयार आहे आणि ही एवढी टेस्टी आणि एवढी सुंदर लागत होती ना. मी फर्स्ट टाईमच केली पण खूप छान लागत होती भाजी. तुम्ही पण घरी खूप ही भाजी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इथे संध्याकाळचं वातावरण झालं होतं त्यामुळे म्हशीची धार वगैरे काढणं चालू होतं आणि इकडे आमच्या राजाचा चालला होता संध्याकाळचा एक्सरसाइज. तो असा काय एक्सरसाइज करत होता जसं माणसांनाही लागतं ना एक्सरसाइज की शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यासाठी पण हे आमचा राजा ह्या गोष्टी करत असतो. आता ही ना आमची पेरूची शेती आहे. आता या सगळ्याचा व्हिडिओ ना मी खाली अपलोड करत आहे यूट्यूबला. जो त्रिकोणी आयकॉनचा बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून हा सगळा व्लॉग ना तुम्ही यूट्यूबला बघू शकता. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.